नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंतर्गत वॅकन्सी निघालेली आहे क्लास 4ची। तर त्या क्लास 4 वॅकन्सीचा फॉर्म कसा भरायचा आहे, खूप महत्त्वाचा अपडेट असणार आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका। फॉर्म भरण्याची पूर्ण प्रोसेस स्टार्टिंगपासून एंडपर्यंत तुम्हाला मी पूर्ण व्यवस्थित सांगून टाकेन। थोडासा मोठा होऊ शकतो व्हिडिओ, पण जर फॉर्म भरायची प्रोसेस समजली तर तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये स्वतः फॉर्म तुमच्या मोबाईलवर भरता येतो, जर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर। ठीक आहे, जर एखादा पार्ट जर खूप मोठा होत असेल तर आपण हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनवू शकतो बनवला तर। जर खूप मोठा होत असेल तर, जर छोटा झाला तर आपण एकामध्येच बनवून टाकू। तर चला स्टार्ट करू। सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवर जाऊन सुरुवातीला gmcaurangabad.com ह्या वेबसाईटवर ओपन करायचं आहे। जेव्हा तुम्ही सुरुवातीला gmcaurangabad.com ही वेबसाईट ओपन करसाल तेव्हा तुम्हाला सुरुवातीला हे अशा प्रकारचं सुरुवातीचं चित्र येऊन जाईल। ठीक आहे, हे अशा प्रकारचं फ्रंट पेज येणार आहे। जेव्हा हे फ्रंट पेज येईल तुम्हाला या फ्रंट पेजवर हे जे न्यूज आहे या न्यूजवर तुम्हाला एक लिंक भेटून जाईल। ती लिंक असेल क्लास 4 वॅकन्सीची। ठीक आहे, तर ती लिंक आपल्याला क्लिक करायची। आता ही लिंक सगळे यायला लागले तर त्याच्यामध्ये जी क्लास 4ची लिंक आहे ती आल्यानंतर क्लिक करायची, नाही तुम्ही डायरेक्ट न्यूजमध्ये क्लिक करून त्या ठिकाणी ती डायरेक्ट लिंक ओपन करू शकता। ठीक आहे, आता आपण ती डायरेक्ट लिंकवर क्लिक करून ती लिंक ओपन करू। तर पहा, ही लिंक आलेली आहे, क्लास ॲप्लिकेशन फॉर द लिस्ट लिंक ऑफ फॉर द क्लास 4। ठीक आहे, इक्वालेंट पोस्ट 2025 मध्ये। तर यावर क्लिक करून तुम्ही हे ओपन करायचं। आता आपण हे ओपन करून घेऊ। जेव्हा तुम्ही ती ओपन करसाल लिंक तेव्हा तुम्हाला हे फ्रंट पेज येणार आहे। अशा प्रकारचं तुम्हाला व्ह्यू दिसणार आहे जेव्हा ओपन करसाल लिंक। त्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर दिसून जाईल। या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे पहा। तुम्हाला ॲडव्हर्टाईज जर पाहायची असेल तर ॲडव्हर्टाईज या ठिकाणी दिलेली आहे। नवीन रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यानंतर पुढे माहिती पहा, स्क्रोल केल्यानंतर भेटेल 5 जून जे स्टार्ट ऑफ ॲप्लिकेशन आहे 5 जूनपासून 5 वाजल्यापासून होणार आहे आणि शेवटचा फॉर्म तुम्ही 24 जून 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरू शकता। तर अशा प्रकारची माहिती आहे। जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर ही हेल्पलाईन नंबर पण दिलेली आहे आणि वर्किंग आवर्स ते हेल्पलाईनचा फोन करण्याचा हा असेल, यामध्येच तुम्हाला फोन करायचा आहे। तर या ठिकाणी आता तुम्हाला नवीन जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे। हा जो सेकंड नंबरचा कॉलम आहे या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करायचं, त्यासाठी तुम्हाला या हिअरवर क्लिक करावं लागेल ह्या नवीन रजिस्ट्रेशनसाठी। तर ठीक आहे, आपण या ठिकाणी क्लिक करून ओपन करून घेऊ। अशा प्रकारचं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इन्स्ट्रक्शन येतील, ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला क्लोज करून टाकायचे आहेत। कारण हे इन्स्ट्रक्शन असे सांगतायत की तुम्हाला जे फॉर्म वगैरे भरायचा आहे तो गुगल क्रोम वगैरे असे महत्त्वाचे ब्राउझरच असणं गरजेचं दिलेलं आहे, किंवा मग फायरफॉक्स वगैरे। जेव्हा तुम्ही ते क्लिक करून ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं परत व्ह्यू येईल। त्या ठिकाणी लॉग इन, होम वगैरे सगळ्या गोष्टी असतील। आता तुम्हाला या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचून तुमचा फॉर्म स्टार्ट करायचा। तर पहा, सुरुवातीला आपण काय सांगा, हे जे आहे रजिस्ट्रेशन टू युजर ID वगैरे, तर पहा फॉर्म स्टार्ट होण्याची प्रोसेस इथून आहे। इथून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर सुरुवातीला तुमचं पूर्ण कॅन्डिडेट फर्स्ट नेम लिहायचं, जे काही तुमचं फर्स्ट नेम असेल व्यवस्थित। त्यानंतर मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलाचं नाव आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव। हे 3 गोष्टी तुम्हाला इथे भरून घ्यायचे आहेत। हे 3 भरल्यानंतर पुढची गोष्ट आहे मदर्स नेम, तुमचं जे काही मम्मीचं नाव आहे, आईचं नाव आहे ते तुम्हाला भरायचं आहे आणि वडिलाचं नाव पूर्ण तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचं। त्यानंतर हे तुम्ही हॅव एव्हर चेंज्ड युअर नेम, तुमचं जर नावमध्ये काही बदल वगैरे झाला असेल तर तुम्हाला नो किंवा येस करायचं। त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ वगैरे असेल तर डेट ऑफ बर्थ पण या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं, तुमचा जो कोणता डेट ऑफ बर्थ आहे तो। हे पहा, डेट ऑफ बर्थ तुम्ही या ठिकाणी तुमचा डेट ऑफ बर्थ भरल्यानंतर तुम्हाला पुढे त्यानंतर काय तुमचं एज किती आहे आणि दिवस किती आहेत ते सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल, तर ऑटोमॅटिक होऊन जाईल। त्यानंतर तुमचं लिंक जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करून मेन्शन करायचं। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे, जो कोणता चालू आहे तो मोबाईल नंबर द्यायचा आहे। त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर व्यवस्थित तुम्हाला डबल पण टाकायचा। त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल पण देत जावा, कारण अल्टरनेटिव्ह जर तुमचा तो मोबाईल नंबर लागत नसेल तर अल्टरनेटिव्ह मोबाईल गरजेचा असतो। त्यानंतर ईमेल ID महत्त्वाची, जर तुमची निवड वगैरे झाली तर काही प्रक्रिया ही सध्या ऑनलाईन होत आहे, तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईनसाठी ईमेल ID तुमचा महत्त्वाचा असतो। तो ईमेल ID पण तुम्ही व्यवस्थित देणं गरजेचं आहे। त्यासाठी ईमेल ID तुम्ही चुकू नका, जो बरोबर आहे तो द्या। त्यानंतर पुढचं आहे ईमेल ID ती कन्फर्म केल्यानंतर आहे तुमचे प्रेफरन्स या ठिकाणी विचारलेले आहेत। 3 प्रेफरन्स विचारले, तर 3 प्रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी निवड करायचे आहेत। त्यामध्ये टेस्ट सेंटर डिस्ट्रिक्ट
प्रेफरन्स असं आहे, त्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी ओपन होऊन जाईल. हे अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर जे तुम्ही हे पहा अशा प्रकारचे इथं आलेलं आहे. लगेच तुम्ही त्या ठिकाणी जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता. प्रेफरन्स फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला हे नोट आहे हे टिप करायचं आहे. त्या ठिकाणी टिपला तुम्हाला वाचून त्या क्लिक करायचं आहे आणि जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. जनरेट OTP केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर OTP जाईल. तो OTP नंबर तुम्हाला घेऊन या ठिकाणी अपलोड करायचा. हा OTP नंबर तुमचा त्या ठिकाणी, त्यानंतर हा ॲग्री वगैरे करून तुम्हाला रिव्हेरीफाय करायचा. हा पण नंबर टाकून तुम्हाला रिव्हेरीफाय करायचं. जेव्हा तुम्ही जनरेट OTP करशाल तेव्हा तुम्हाला इथे एक ऑप्शन दाखवेल की त्या ठिकाणी OTP टाका म्हणून. मग तो OTP टाकायचा आहे आणि मग तुम्हाला तो OTP टाकल्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री म्हणून करायचा आणि हा जो नंबर आहे कॅप्चा जो आहे तो नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाकायचा. जर नंबर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही ह्या ज्या लोगो आहे याच्यावरून तुम्ही चेंज पण करू शकता, नंबर दुसरा घेऊन करू शकता. त्यानंतर हे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला रिव्हेरीफाय म्हणून ऑप्शनवर क्लिक करायचं. अशा प्रकारचं तुमचं फर्स्ट स्टेज जी आहे ती जी लॉग इनची प्रोसेस आहे ती कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपण सेकंड स्टेजवर जाऊ. आता सुरुवातीला आपण ही लॉग इन पूर्ण पाहिलेली आहे. आता नेक्स्ट स्टेपवर जाऊ. त्यानंतर तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड येतो. युजर ID पासवर्ड आल्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी यायचं आहे GMCH औरंगाबाद या वेबसाईटवर आणि नंतर आल्यानंतर तुम्हाला त्याच लिंकवर आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणून या ठिकाणी ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला, क्लिक हिअर म्हणून क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी क्लिक करून पाहू आपण. त्यानंतर तुम्हाला काही लॉग इनची इन्फॉर्मेशन येईल. तुम्हाला ऑलरेडी युजर ID आणि पासवर्ड तुमचा मेसेज आणि ईमेलवर आलेला आहे. मग तुम्हाला तो युजर ID आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे पूर्ण आणि हा कॅप्चा पण परत एकदा इथं टाकून द्यायचा आहे. हे तिन्ही गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आणि तुमचा प्रोफाईल स्टार्ट होऊन जाईल. तर तो टाकून पाहू आपण. त्यानंतर तुम्ही जेव्हा ते लॉग इन ID आणि पासवर्ड टाकता त्यानंतर तुम्हाला हा व्ह्यू येतो. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण ॲप्लिकेशन डिटेल भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे जे पोस्ट सिलेक्शन आहे ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. पोस्ट सिलेक्शनवर क्लिक करायचं आहे. हे पोस्ट सिलेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कशासाठी सिलेक्शन करायचं आहे, कोणत्या पोस्टसाठी सिलेक्शन करायचं आहे यामध्ये तुम्हाला निवड करायची आहे त्याची. त्यानंतर जेव्हा तुम्ही लॉग इन करून परत ओपन करशाल त्यानंतर तुम्हाला हे परत एक असा व्ह्यू येईल. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल. पर्सनल डिटेल, त्यानंतर ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट पेमेंट अशा प्रकारचे हे 5 टूल्स आहेत. हे 5 इंडिकेटर्स आहेत. हे कंप्लीट तुम्हाला 5ही पण इंडिकेटर फिल करायचे. सुरुवातीला तुम्हाला हे पर्सनल डिटेल्स येतील. यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला पर्सनल डिटेलमध्ये भरायची आहे. तर एक एक तुम्हाला दाखवून देतो कशी भरायची. यामध्ये पोस्ट डिटेल्स आहेत. त्यामध्ये हे बिफोर अप्लाइंग तुम्हाला स्वतः कन्फर्म करायचं आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी तयार आहेत म्हणून. हे पोस्ट तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचे. या ठिकाणी दिल्यानंतर तुम्हाला पोस्ट येऊन जाईल. या ठिकाणी प्रत्येक पोस्ट आलेली आहे. क्लास 4 सर्वंट, डाया, त्यानंतर बॉयलर चेक, त्यानंतर पान कार्ड, ड्रेसर वगैरे ह्या माळी तुम्हाला जी निवड करायची ते तुम्हाला पोस्ट तुम्ही भरणार आहेत ते तुम्हाला या ठिकाणी निवड करून घ्यायची आणि हे पूर्ण पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं पुढची माहिती चालू होईल. सुरुवातीला पोस्ट भरणं व्यवस्थित भरायचं आहे कारण हेच महत्त्वाचं आहे. तुमची पोस्ट कशावर तुम्ही अप्लाय करताय. तुमचं एज्युकेशन एक झालं असेल आणि पोस्ट जर चुकून दुसरी अप्लाय केली तर पूर्ण भरती प्रक्रिया ही फेल गेलेली समजून जावा, कारण यामध्येच पूर्ण आहे तुमचं. तर हे व्यवस्थित निवड करून तुम्हाला पुढची प्रोसेस समजून भरून टाकायची. ठीक आहे. पोस्टची माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला जी काही तुमचे लॉग इन केलेली इन्फॉर्मेशन आहे, प्रोफाईल इन्फॉर्मेशन, ती तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. तुमचं नाव वगैरे, एज वगैरे, पुन्हा ॲड्रेस, ईमेल ID, मोबाईल नंबर वगैरे. त्यानंतर तुम्ही जे प्रेफरन्स दिलेले तर हे प्रेफरन्स तुम्हाला भेटून जातील. हे प्रेफरन्स आहे. तर त्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी आणि हे महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत हे तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहेत. नॅशनॅलिटी, त्यानंतर डोमायसेल सर्टिफिकेट, त्यामध्ये डोमायसेल सर्टिफिकेटचा तुम्हाला नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ऑथॉरिटी टाकायची आणि सिरियल नंबर जे आहे तो. त्यानंतर कास्ट जे सर्टिफिकेट आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, आणखीन ऑथॉरिटी आणि कोणत्या वर्षी तुमचं तो कास्ट सर्टिफिकेट पास झालेला आहे म्हणजे तुम्ही जनरेट केलेला आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटीचं सेम प्रोसेस तुम्हाला भरायची आहे. सगळ्या गोष्टी या सिरियलनुसार भरायचं आहे. तुमचं एक सर्टिफिकेट असेल, उदाहरणामध्ये एक एक्झाम्पलमध्ये सांगतो. आता कास्ट सर्टिफिकेट जर असेल, कास्ट सर्टिफिकेट घेतल्यानंतर तुमचं इश्युइंग अथॉरिटी लिहायची. जी अथॉरिटी आहे ते कास्ट सर्टिफिकेट ऑलरेडीमध्ये मेन्शन केलेली असते. ते डिस्ट्रिक्ट म्हणा किंवा तालुका लेवलचे तहसीलदार कार्यालय वगैरे त्या ठिकाणी बनतं, ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर डेट, मंथ आणि इयर ज्या दिवशी जनरेट झालं तो, त्यानंतर
सर्टिफिकेटचा किंवा व्हॅलिडिटीचा तुमचा सिरियल नंबर भरायचा आहे आणि इयर, त्या कोणत्या इयरमध्ये तो पास झालेला आहे, अशा प्रकारची प्रत्येक डॉक्युमेंटची माहिती तुम्हाला ही फिल करायची आहे. त्यानंतर मार्क ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशन, म्हणजे तुम्हाला कोणते एक ओळखसाठी तुम्हाला एक मार्क दाखवायचे, म्हणजे ती तुम्हाला एखादी तुमची जी आहे ती यामध्ये मेन्शन करायचे, कोणत्या ठिकाणी वगैरे आहे, हातावर वगैरे, पायावर. त्यानंतर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट पण सांगितलेलं, तर पायाच्या आयडेंटिफिकेशनसाठी काही ओळखपत्र असेल तर तो तुम्हाला अपलोड करायचा, आधार कार्ड म्हणा, जे कोणता तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे तो अपलोड करायचा. ते पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. तेव्हा एवढं भरल्यानंतर तुमचे काय होईल, फर्स्ट स्टेज कंप्लीट होऊन जाईल. ही पर्सनल डिटेलची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, असे प्रत्येक याच्यामधले डिटेल्समधले भरायचे आहेत. ही पर्सनल डिटेल ही आता फर्स्ट स्टेजची कंप्लीट झाली. त्यानंतर ॲडिशनल डिटेल अशाच प्रकारे भरायचं आहे. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल पण अशाच प्रकारे भरायचं आहे. क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट अँड पेमेंट. लक्षात ठेवा, तुम्ही हे सगळं भरलं आणि जर पेमेंट नाही केलं तर तुमचा फॉर्म गृहीत धरला जात नसतो. बऱ्याच जे नवी मुंबई महानगरपालिकेचे फॉर्म भरलेत विद्यार्थ्यांनी, त्यांचा हाच इश्यू झालेला आहे. त्यांनी एक सर्क्युलर काढलेलं आहे त्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जेवढे फॉर्म भरलेत आणि त्याच्यामध्ये जेवढ्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यामध्ये आकडेवारीमध्ये तफावत आहे. त्यामुळं जे फॉर्ममध्ये पेमेंट केले तर त्यांचाच तो इलिजिबल धरला जाईल. तर पेमेंट झालं आहे का नाही, तुमच्या अकाउंटमधून कट झाले का नाही, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही लक्ष द्या. पेमेंट कट झाला असेल तर तुमचा मग प्रिंट जनरेट होतो, तेव्हाच तुम्ही ते इलिजिबल झालेले आहेत फॉर्म भरण्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण माहिती भरायची. ही पर्सनल डिटेल झाली. त्यानंतर ॲडिशनल डिटेल वगैरे अशी पूर्ण माहिती कंप्लीट करून घ्यायची तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्स भरल्यानंतर ॲडिशनल डिटेल्स पाहायचे. तर यामध्ये आर यू सन डॉटर ऑफ फार्मर हू हॅव कमिटेड सुसाईड, तुमचं असं कोणी तुम्ही अशा घरातून बिलॉंग करता का, तुमच्या घरचे आईवडील वगैरे सुसाईड वगैरे केलेले आहेत का शेतीमध्ये वगैरे, असं जर असेल तर तुम्हाला येस करायचं आणि आता अशा प्रकारे नो करायचं. तर अशी तुम्हाला माहिती भरायची पूर्ण. त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई वगैरे फॅमिलीमध्ये आहे का, म्हणजे तुम्ही आहेत का वगैरे. त्यानंतर प्रोजेक्टेड अफेक्टेड आहे का नाही तर असेल. त्यानंतर अर्थक्वेकमध्ये तुम्ही मोडता का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे पूर्ण भरायचे आहेत. पार्ट टाईम एम्प्लॉई वगैरे असेल तर असेल करायचं. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचं. त्यानंतर आर यू वॉर्ड ऑफ ए दिव्यांग एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचं, अन्यथा नो करायचं. त्यानंतर आर यू दिव्यांग एक सर्व्हिसमॅन, तुम्ही आहेत का म्हणून विचारलेलं आहे, तर तुम्ही असेल तर येस करायचं. त्यानंतर आर यू मेरिटियस स्पोर्ट पर्सन ॲज अ गव्हर्नमेंट रेझोल्युशनमध्ये, तर स्पोर्ट पर्सनमध्ये कोट्यामध्ये मोडता का, तर असेल तर येस. त्यानंतर PWD अपंगत्व वगैरे असेल तर. त्यानंतर पुढचं आर यू नॉमिनेटेड बाय फ्रीडम फायटर, म्हणजे तुम्ही फ्रीडम फायटरमध्ये वगैरे नॉमिनेशन वगैरे झालेत का, अनाथ असेल तर अनाथ येस करायचं, अन्यथा नो करायचं. त्यानंतर डिवार्ड फ्रॉम इन ए प्रिव्हियस एक्झामिनेशन, तुम्ही अगोदर कोणत्या एक्झामिनेशन वगैरे तुम्हाला काढून टाकले का, तर ह्या गोष्टी मोस्ट ऑफ द नाहीच करायचं. तर त्यानंतर कोणत्या गोष्टी असेल तर येस करायचं. FIR वगैरे झाली का तुमच्यावर. त्यानंतर यू हॅव बीन अरेस्टेड. त्यानंतर पुढं आहे यू हॅव एव्हर बीन ट्राय टू कन्व्हिक्टेड ऑर कोर्ट लॉ वगैरे. त्यानंतर कोर्ट लॉ वगैरेमध्ये काही तुम्हाला हे केलेलं आहे क्रिमिनल वगैरे. त्यानंतर हॅव एव्हर हॅड टू एक्झिक्यूट एनी बॉन्ड वगैरे, पीस ऑफ गुड. त्यानंतर पुढचं ह्या सगळ्या गोष्टी नोमध्येच असतील. जर तुमचं काही असेल तर येस करायचं. त्यानंतर हॅव एव्हर बीन प्रोसिडेड अगेन्स्ट बाय एनी स्कूल युनिव्हर्सिटी अनफेअर मीन्समध्ये. त्यानंतर आर यू फेसिंग एनी क्रिमिनल प्रोसिडिंग्स वगैरे. त्यानंतर पुढचं इज देअर एनी डिपार्टमेंटल एन्क्वायरी तुमच्यावर आहे का. तर अशा प्रकारची पूर्ण माहिती तुम्हालाही भरायची आणि ही माहिती भरून तुम्हाला पुढं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. हे झालं आपलं पहिलं. आपण ऑलरेडी पाहिलं पर्सनल डिटेल. त्यानंतर ॲडिशनल डिटेल्स हे आता सध्या आपण पाहतोय. त्यानंतर पुढचं आता आपल्याला यामध्ये कंप्लीट झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आपण सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर डाटा कम्प्लिटली सेव्ह झालेला आहे. आता पुढचा डाटा आलेला आहे. यामध्ये पुढचा डाटा आहे कम्युनिकेशन डिटेल्स. कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भरायची. या ठिकाणी ॲड्रेस तुमची, त्यानंतर ॲड्रेस लाईन कोणत्या आहे ते पूर्ण ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणीच भरायचं आहे. कंट्री, त्यानंतर मग स्टेट, त्यानंतर तुमचं जिल्हा, तालुका, पिनकोड वगैरे आणि हा ॲड्रेस परमनंट आणि करस्पॉन्डन्स दोन्ही भरायचा आणि हा सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे कम्युनिकेशन डिटेल पण तुम्हाला भरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कम्युनिकेशन डिटेल्स कंप्लीट भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जी प्रोसेस करायची ते क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स ही माहिती तुम्हाला भरायची. यामध्ये टिप दिलेली आहे पहा. जे काही तुम्हाला
फॉर्म भरताय ही गोष्ट व्यवस्थित पूर्ण लक्ष देऊन आणि वाचून भरायची आहे. कारण जे कम्प्युटर किंवा कॅफेवाले भरत असतात ते फक्त पैशासाठी भरत असतात. ते तुमच्या जॉब लागा वगैरे ह्या हेतूचं नसतं. त्यांनी फक्त तिथं व्यवसाय करण्यासाठी बसलेले आहेत. त्यामुळं तुम्ही भरायचं आहे फॉर्म आणि स्वतः भरायचा आहे आणि स्वतः व्यवस्थित पाहूनच भरायचं आहे. कारण तुम्ही शिकलेले आहेत कॅफेवाल्यापेक्षा जास्त तुम्ही ग्रॅज्युएट असतात. ठीक आहे. तर पायामध्ये तुम्हाला विचार डू हॅव नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज, तर तुम्हाला मराठी लँग्वेजचा अनुभव आहे का? आहे तर येस करायचे, अन्यथा नो करायचे. ते तुमचं जे नॉलेज आहे ते भरायचं. त्यानंतर 10वीचे मार्क बोर्ड भरायचं. त्यानंतर स्कूल इन्स्टिट्यूट नेम, तुमच्या शाळेचं नाव. त्यानंतर मार्क हे ग्रेडमध्ये आहेत का पर्सेंटेजमध्ये आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर मार्क ऑप्टेन, टोटल मार्क आणि हे पूर्ण 10वीची माहिती विचारलेलं आहे. 10वी तुम्ही कधी पास झाला हे पूर्ण माहिती जी आहे, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स हे पूर्ण 10वीसाठी विचारलेलं आहे. किंवा मग 12वी तुम्ही कशासाठी भरताय हे 10वीच्या ज्या पोस्टसाठी भरताय किंवा मग तुम्ही सेवक भरताय किंवा मग कोणत्या पोस्टसाठी भरताय, गार्डनर, माळी वगैरे किंवा मग टेलर, शिंपी, ह्या जे कोणत्या पोस्टसाठी भरताय त्या पोस्टची तुम्हाला माहिती यामध्ये बोर्डचं विचारलं जाणार आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं एज्युकेशन आणि क्वालिफिकेशन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढं पाहायचं आहे आपल्याला. पहा डॉक्युमेंट अँड पेमेंट. जेव्हा तुम्ही क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स पूर्ण माहिती भरता तेव्हा पुढची जी माहिती येते ती आहे डॉक्युमेंट्स अँड पेमेंट. तर याच्यामध्ये बऱ्याच जणाला प्रॉब्लेम येतो की डॉक्युमेंट जे अपलोड करायचं आहे त्याविषयी जरा बऱ्याच जणाला अडचण येते. तर पहा यामध्ये काही अवघड नाही आहे. थोडंसं लक्ष देऊन पहा. फॉर्म भरायचं आहे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. या ठिकाणी पहा तुम्हाला लेटेस्टवाला जो फोटो आहे तो फोटो अपलोड करायचा. त्यानंतर तुमचे एका ब्लँक पेजवर सिग्नेचर करून ती अपलोड करायचे. या ठिकाणी ऑरेंज कलरचं जे हे मार्क दिसलं आहे टीका आहे यावर तुम्हाला क्लिक करून ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. पहा जेव्हा तुम्ही अपलोड करता तेव्हा यामध्ये एक विचारलं जातं की मिनिमम 200 KB फाईल म्हणा किंवा 2 MBची फाईल किंवा 1 MBची किंवा 100 KBची किंवा 700 KBची असं विचारलं जातं. तर तेवढं एक लक्ष द्या. बाकी काही याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. त्यानंतर पायामध्ये 10वीची मार्कशीट, त्यानंतर डोमायसल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यामध्ये विचारलेले त्या ह्या डॉक्युमेंट्स विचारलेले आहेत. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, पॅन कार्ड सर्टिफिकेट आणि अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ह्या पूर्ण भरायच्या आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पूर्ण डॉक्युमेंट अँड पेमेंट अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट पूर्ण अपलोड केल्यानंतर पेमेंट करायचं आणि शेवटी तुमचं पूर्ण प्रोसेस होऊन जाईल.